नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर. आज आहे फ्रायडे. मला बरीच कामं होती, तर म्हटलं मी पहिले सँडविच बनवते आणि मस्त खाऊन घेते पहिले आणि नंतर मग कामाला लागते. तर फ्रायडेला चिकूचं स्कूल नव्हतं. खूप पाऊस असल्यामुळे सुट्टी दिली होती स्कूलला, पण सकाळी त्याचं ऑनलाईन स्कूल होतं. 8 वाजता, 8 ते दुपारी 12:30-1 पर्यंत. माझ्यासाठी मी सँडविच बनवत होती आणि हे जे टोस्टर आहे ते मी आणलं होतं, तुम्हाला दाखवलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये. तर मी म्हटलं बनवते तर तुम्हाला त्याचा रिव्ह्यूसुद्धा देते कसा आहे ते. सकाळी चपाती भाजी बनवलेली मी, संदीपचा टिफिन होता. घरात जे होतं ते घेतलं आहे मी. गाजर घेतला आहे, काकडी घेतला आहे, कोथिंबीर आणि जे बॉईल केलेले कॉर्न होते ते घेतलं आहे आणि कांदा. थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि चिली फ्लेक्स आहे ते टाकते. बाकीचे जे काही मसाले आहेत ते पण टाकू शकता तुम्ही, पण मी काहीच टाकत नाही आणि माझ्याकडे ग्रीन चटणीसुद्धा नाही आहे. त्यासाठी मी डायरेक्ट बटर लावून बनवते. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेते. पनीर आहेत ते मी ग्रिल करायला ठेवले आहेत त्याच्या वरतून ठेवण्यासाठी. डायरेक्ट मी ह्याच्यात पण टाकले असते, पण असं छान लागतं अजून. ब्रेडला बटर लावून घेते आणि आता आपले भरपूर नवीन सबस्क्रायबर आहेत, तर ते नेहमी व्हिडिओ बघतात आणि विचारतात की शेगडी कुठून घेतली, तर परत कुकर कुठून घेतला आहे किंवा चिकूच्या बेडरूममधली जी चेअर आहे ती कुठून घेतली आहे. बरेच प्रश्न विचारले जातात आणि त्यावर मी व्लॉगसुद्धा केला आहे. तर तुम्ही जे जुने व्लॉग्स आहेत ते तुम्ही बघा, तुम्हाला त्याच्यात तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळून जातील. आणि कुकर आणि शेगडी मी कुठून घेतला आहे तर ह्याचा मी एक वेगळा व्हिडिओसुद्धा केला आहे. तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा आणि त्याच्यात मी प्राईससुद्धा सांगितली आहे. तर काहींना रिप्ले करायचं राहून जातं, तर त्यांना सांगते मी आणि मला रिप्ले करायला वेळ मिळाला तर नक्कीच मी तुम्हाला तुमच्या कमेंट्सचा रिप्ले करेल. आणि हे बघा पनीर छान असे ग्रिल झालेत, जास्त भाजलेसुद्धा नाही आहेत. असे छोटे छोटे मी तुकडे करून घेतले होते. तर आता हे वरतून मी असं लावून घेते आणि सँडविच करायला ठेवते. तर बघूया कसं होतं. आणि हे बघा मस्त आपलं सँडविच झालं आहे आणि त्याच्यावर अशा ग्रिलला जे लाईन असतात ना, त्या लाईन येतात. त्यामुळे मला हे जे टोस्टर आहे ते आवडलं आणि जम्बो साईजमध्ये आहे. मोठ्या साईजमध्ये असल्यामुळे मोठ्या साईजचे ब्रेड किंवा आपण असं सँडविच बनवत असणार, साईडला आपल्याला पनीर वगैरे ग्रिल करायला ठेवायचं असेल तर तेही ठेवू शकतो. त्यासाठी मी मोठ्या साईजमध्ये घेतलं होतं. तर आता मी पिझ्झा कटरने कट करून घेते. थोडासा सॉस घेतला आहे आणि वरतून मी चिली फ्लेक्स टाकते. खूप छान झाला आहे सँडविच आणि हे खाल्ल्यानंतर मग मला कामं होती. बऱ्याच दिवसापासून मला हे काम करायचं होतं, तर राहून जात होतं. तर म्हटलं आता गणपती बाप्पा येणार आहेत त्या टाईमला करेल, पण मला काही ऑर्गनायझर आणायचे होते. तर त्यासाठी मी म्हटलं बघावं काय काय लागेल, तेच आपण सगळं आणावं. आणि हा एवढा सगळा पसारा मी काढला होता. तर हे दुपारी घेतलं होतं मी करायला. तर हा जो तांब्या आहे तो माझ्या आजीने आणला होता मोठावाला तिरुपतीवरून. तर तो खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. तर काही दिवाळीला वगैरे वापरते मी त्याला, नाहीतर असं ठेवून देते. तर आता हा जो बॉक्स आहे तो मी काढला आहे वापरायला. त्याच्यात मी सगळे रांगोळीचे डबे ठेवले होते. तर सगळे डबे मी काढून घेतले. वेगळा असा बॉक्स आणण्यापेक्षा म्हटलं रांगोळीचा एक असा मोठा बॉक्स आहे माझ्याकडे, तर त्याच्यातच मी सगळे पितळेची भांडी ठेवते आणि रांगोळीचे जे डबे आहेत ते मी सेपरेट सेपरेट ठेवते. या उरलीमध्ये मी सगळ्या छोट्या वाट्या, छोटीशी समई आहे माझ्याकडे त्या समई, परत काही जे सामान आहे तांबे पितळेचं, तर सगळं मी या उरलीमध्ये ठेवते. छोटे छोटे पंचआरती वगैरे आहे ते सुद्धा. हे जेव्हा मी वापरते तेव्हा मी धुवून घेते आणि मगच वापरते. ठेवून ठेवून ह्यांचा कलर आहे तो थोडासा असा काळपटल्यासारखा होतो. तर जेव्हा पण आपण वापरतो तेव्हा देवाला धुवूनच घेतो. आणि या उरलीमध्ये बरंच सामान बसलं आहे, तर हे डायरेक्ट मी आता अशा बॉक्समध्ये ठेवते. समई जे आहेत तर ते मी असे ओपन करूनच ठेवलेत. तशी लांबच्या लांब भरपूर जागा लागते ठेवायला. तर असं ठेवलं आहे मी आणि ह्याच्यात तांब्या वगैरे जेवढं सामान बसेल तेवढं मी या बॉक्समध्ये ठेवते. आणि जे काही उरलेलं सामान आहे तर त्याच्यासाठी मी दुसरा बॉक्स आणणार आहे. तर तेच बघत होते मी किती बॉक्स लागतील मला. परत जास्त आणून पण काय करणार, फक्त मला मंदिरासाठीच पाहिजे होते ऑर्गनायझर. आणि ती ऑर्गनायझरची साईजसुद्धा मला बघायची होती.
कॅबिनेट्समध्ये व्यवस्थित बसतील का नाही त्या हिशोबाने मला आणायचं होतं. तर इथे मी बरंच सामान ठेवलं आहे आणि हे जे चौरंग आहे छोटंवालं ते सुद्धा मी त्या बॉक्समध्येच टाकून ठेवून दिलं आणि ते ठेवल्यानंतर परत मला हे दिसलं. अरे म्हटलं हे राहिलं अजून. तर हे सुद्धा मी पूजा रूममध्येच ठेवून देते कारण मी वापरत नाही जास्त. पितळेचा तांब्या आहे, परत अभिषेक पात्र आहे आणि ते चकली बनवायचं साचा, ग्लास, तर हे जास्त मी वापरत नाही. त्यासाठी मग मी त्या पिशवीतच ठेवलं होतं. तर ते नंतर मी बघितलं. तर बघू आता त्याच्यात बसला का मी त्याच्यात ठेवील, नाही तर परत वेगळं. आणि काही अशी थोडीफार भांडी आहेत, तांब्या आहेत, ती लीक होतात ते. तर ते मला एक्सचेंजसुद्धा करायचे आहे. तर वेळ भेटला तर मी उद्या जाईल सॅटर्डेला एक्सचेंज करेल आणि मला काही थोडंफार सामानसुद्धा घ्यायचं तर जमलं तर घेईल मी. आणि हे बघा ह्याच्यातच ठेवलं मी, त्याच्यात बसत नाही त्यासाठी. कॅबिनेटसुद्धा मी सगळे पुसून घेतले आहे आणि त्याच्या खाली आता मी प्लास्टिक होत्या माझ्याकडे, असे जाडवाले प्लास्टिक होती तर तेच मी ठेवले आहेत मॅट म्हणून. खालच्या कॅबिनेटमध्ये मी हा बॉक्स ठेवते म्हणजे मला जेव्हा सामान काढायचं असेल ना तेव्हा डायरेक्ट बॉक्स काढायचं आणि घ्यायचं. नाहीतर असं एखादी वस्तू काढायला गेल्यानंतर खूप पसारा होतो. हे भरपूर माझ्याकडे आसन झालेत आणि हे पण मी असेच एका बास्केटमध्ये ठेवले होते. तर बास्केटमध्ये सुद्धा बसत नाही आहे. तर म्हटलं एखादा त्याच्यासाठी सुद्धा मला बॉक्स आणायचा आहे. तर ते पण मी एक बॉक्स उद्या आणेल आणि आत्ता तर सध्या मी बास्केटमध्येच ठेवते. खूप कलरचे आहेत. मला अशी कमेंटसुद्धा आलेली की मंदिरात कोणत्या कलरचे आसन ठेवावे. तर कोणत्याही कलरचे नाही ठेवायचे. तुमचं मंदिर ज्या दिशेला आहे तर त्या दिशेनुसार कलर ठेवायचे. तर माझ्याकडे जो पर्पल कलरचा आसन आहे तर तो मी घेतला नाही आहे. पूजेचं सामान आपण काही घेतलं तर त्या सेटमध्ये ते आलं होतं तर ते तसंच पडून होतं. तर त्यासाठी मग मी ते मंदिरात कधी कधी टाकते, जास्त टाकत नाही. मी जास्त करून रेड, येल्लो आणि पिंक हे 2-3च कलर वापरते. अशा बास्केटमध्ये ठेवलं आहे मी. आणि विठ्ठल रुक्मिणीचं जे उपरण आहे ते सुद्धा मी तसेच ठेवले. तर हे सुद्धा मी आता बॉक्समध्ये ठेवेल आणि साईडलाच मी धूप ठेवलं आहे. तर वरती जे आहे ते मी आता हे जे काही उरलेली भांडी आहे तर ती ठेवते मी. हे पातेलं आहे तर ते मी जास्त वापरत नाही. मला काही नैवेद्याचं बनवायचं असेल तरच मी वापरते. खास करून मला दिवाळीला आणि जेव्हा गणेश चतुर्थी असते तेव्हा मी ते वापरते. आणि काही कलर्स आहेत तर तेही मला काढून घ्यायचे होते तर ते कलर्स काढून घेते. असे छोटे छोटे प्लॅस्टिकचे कंटेनर आहेत 12 आणि त्या 12 कंटेनरमध्ये मी सगळे कलर्स टाकलेत. आणि ते कंटेनर मी त्या मोठ्या बॉक्समध्ये ठेवले होते. तर मला त्या बॉक्सची खूप गरज होती त्यासाठी मग मी ते काढून टाकले आणि आता हे सिंगल असे कंटेनर मी कॅबिनेट्समध्ये ठेवते. असे पुढे मी डबे ठेवलेत आणि पाटी जे आहे ते सामान मी जास्त काढत नाही त्यासाठी ती पाटी आहे. लागेल तसं आपल्याला कलर घेता येईल. आणि हे साचे जे आहेत हे सगळे साचे मला आता चेंज करायचे आहेत. रोज रोज रांगोळी काढून मी बोर झाली आहे. तर हे साचे सगळे मी आता कधी गावी गेली तर घेऊन जाईल आणि इथे सगळे नवीन साचे आणेल. आणि आता सगळं माझं काम झालं आहे आवरून. मी बरंच तुम्हाला दाखवलं नाही. आणि आता मी फक्त पूजा रूममध्ये व्हॅक्यूम करून घेते आणि फ्लोर आहे ते पुसून घेते. या व्हॅक्यूम क्लीनरबद्दल पण मला विचारतात प्रश्न, कितीला घेतला आहे, कुठे घेतला आहे, रिव्ह्यू दे म्हणून. तर डिटेलमध्ये तर मी रिव्ह्यू नाही दिला आहे त्याचा, पण मी कधी घेतला त्याच्यावर व्लॉगसुद्धा आहे आणि कसा आहे तेही मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. तर जे काही आपले नवीन सबस्क्रायबर आहे तर तुम्ही जुने व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याच्यात तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळून जाईल. आणि संध्याकाळी मला जास्त काही भूक नव्हती त्यासाठी बॉईल करायला ब्राऊन राईस ठेवलं होतं आणि ते गाजर घेतला आहे मी बारीक तुकडे करून, सोयाबीन, फ्लावर, परत कॉर्न आणि कांदा, टमॅटो तेलात छान परतून घेते 2-3 मिनटं. आणि नंतर जे मसाले आहेत ते सगळे मसाले टाकते आणि जे ब्राऊन राईस बॉईल केलं होतं तर ते त्याच्यात मी टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तर हे फक्त मी माझ्यासाठी बनवते आणि चिकूलासुद्धा आवडतं तर तोही थोडं याच्यातलं खाईल. आणि त्यांच्यासाठी वेगळं मी पिठलं भाकरी बनवते, पिठलं भाकरी आणि भात. ब्राऊन राईस आहे ते थोडं जरी आपण बॉईल करायला ठेवलं ना तर शिजल्यानंतर जरा जास्तच दिसतं. तर मला थोडंच बनवायचं होतं कारण मला भाज्यासुद्धा टाकायच्या होत्या. तर हे जरा जास्तच झालं. तर ठीक आहे, काय नाही, चिकूला आवडतो तोही खातो आणि एकदम बारीक भाज्या कट करून टाकते मी.
भाज्यासुद्धा आपण खाल्ल्या जातात त्यामुळे. नाहीतर मग मोठ्या जर भाज्या कट केल्या ना तर मग आपण ते साईडला काढून खातो. कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा आणि तोपर्यंत बाय.